तर म्हणून आपणाला एक प्रॉपर फोटोशॉपमध्ये तर आता आपण प्रॉपर आपला जो काही वेडिंगचा बेसिक ते ॲडव्हान्स वेडिंग अल्बम डिझाईनचा काही पहिला जो काही व्हिडिओ आहे आपण घेऊन आलो आहे. तर प्रॉपर तुम्हाला बेसिक ते ॲडव्हान्स जो काही आपला कोर्स आहे तर तो आपण प्रॉपर जसं तो फर्स्ट व्हिडिओचा आहे तो आपण घेऊन आलो आहे. तर नक्की एकदम बेसिक ते ॲडव्हान्स ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला शिकायला भेटतील. तर नक्की तुम्ही तो बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपला जो काही व्हिडिओ आहे लर्न अल्बम डिझाईन कोर्स आणि आजचा जो काही फर्स्ट पार्ट आहे पाहून तर फर्स्ट पार्ट असणार आहे आपला अल्बम डिझाईन साईज अँड टूल्स आणि रजिस्ट्रेशन काय ठेवावं आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण हा जो काही फर्स्ट पार्ट आहे तर तो आपण आणला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. तर आपण जो काय फर्स्ट पार्ट आहे तर तो आपण आणला आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स वेडिंग अल्बम डिझाईन हा जो काही आपण जे काही सिरीज आहे त्याचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे, फर्स्ट पार्ट आहे. तर यूट्यूब व्हिडिओ तुम्ही जर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला स्क्रीनमध्ये हा व्हिडिओ दिसते तर तुम्ही तो पहिल्यांदा तो बघा. त्यात आपण प्रॉपर सिलेबस जो आहे आपण कवर केला आहे की आपण कुठल्या गोष्टीवरती आपण कवर करणार आहे. तर नक्की जाऊन तुम्ही जो फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन तो बघा, त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहे ते पाहूया. तर अल्बम साईजेसवरती आपण आजचा जो काय व्हिडिओ तो आपण केला आहे. तर अल्बम साईजेस आहे, त्यानंतर अल्बम टाईप्स आहे म्हणजे अल्बमचे प्रकार किती प्रकारचे असतात, त्यानंतर अल्बम पेनचे रेझोल्युशन जे आपण बघणार आहोत, त्यानंतर अल्बम डिझाईन टूल्स आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा चालू करूया अल्बम साईजेसवरती. तर 1236 आणि 1218 ही जी काही साईज आहे ते आपण प्रॉपर आपण करत असतो याच्यावरती वर्क. तर तुम्हाला मी दाखवतो. तर वेडिंगमध्ये तुम्ही बघा 1236 आणि ही जी काही साईज आहे तुम्ही वेडिंगला, त्यानंतर प्री वेडिंगला, त्यानंतर बर्थडेला, त्यानंतर मॅन्युट्री जो काही अल्बम असतो त्यात तुम्ही वापरू शकता मॅट्रिमोनी अल्बम. तर या जे काही अल्बम आहे त्या तुम्ही 1236 साईजमध्ये तुम्ही वापरू शकता. तर 1218 आणि 1236 जी काही साईज आहे ती आपली चालणारी साईज आहे. तर ही साईज जी ही सध्या आपल्या इथं खूप चालते मार्केटमध्ये. तर तुम्हाला दाखवतो मी 1236चा जो काही अल्बमची साईज आहे पेज आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर हे पाहू शकता तुम्ही, सर हे पाहू शकता. तर प्रॉपर 1236चं हे जे काही पेज आहे ते आपण क्रिएट केलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता 1236. तर पाहू शकता तुम्ही प्रॉपर 1236चं जे काही पेज आहे हे आपण क्रिएट केलं आहे. तर तुम्हाला इमेजमध्ये जाऊन इमेजचं साईज जी काय ते तुम्हाला दाखवतो मी. तर 1236 पाहू शकता. 1236 ही जी काही साईज आहे विड्थ आहे 36 आणि 12 हाईट जी काही 12. तर ओके, तर ही झाली 1236 साईज. आणि तुम्हाला जी काही साईज मी दाखवली 1218, तर 1218 साईज पण दाखवतो मी तुम्हाला. तरी 1218 साईजची ती कशाला आपल्याला कामी येते ते दाखवतो मी. तर पाहू शकता हे आपलं बॅक कवर आहे आणि आपलं फ्रंट कवर आहे. तर 1218 जी काही साईज आहे पाहून की आपल्याला आपलं जे काही अल्बमचं फ्रंट कवर आहे, फ्रंट कवर आणि बॅक कवर असेल किंवा आपला जो काही DM पेज असेल म्हणजेच डबल एक्सपोजर पेज जो काही असतो आपला तर तो असेल त्याला 1218 ही जी काही साईज आहे ते आपण वापरतो. तर पाहू शकता बॅक कवर आणि फ्रंट कवरला आपली 1218ची साईज जी काय ती आपण वापरत असतो. तर प्रॉपर मी तुम्हाला फ्रंट कवर आणि बॅक कवरला ही जी काही 1218ची साईज आहे ती आपण वापरत असतो. तर प्रॉपर तुम्हाला दाखवलो मी. त्याच्यानंतर तुम्हाला मी जी आहे ते न्यू आहे जातो आणि प्रॉपर तुम्हाला असं जो काही इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. तरी तुम्हाला जर 1236 साईज घ्यायची तर तुम्ही ते टाकू शकता 1236. तर भावनो मी इथं विड्थ जी काय ते मी टाकतो 36. तर तुम्हाला पण 36 टाकायची आणि हाईट जी काय ती टाकायची तुम्हाला 12. तर 1236चा पेज आपण क्रिएट करतो आहे. तर हे पाहू शकता तुम्हाला इथं आयकॉन तुम्हाला क्लिक करायचं आहे ते ॲटोमॅटिक होऊन जाईल. त्याच्यानंतर इथं इंचेसचं तिथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्हाला इंचेसवरती क्लिक करायचं आहे कारण की प्रिंटिंगला आपण जो काही अल्बम आहे तो आपण देत असतो. त्यासाठी आपली जी काही पेजची साईज आहे तर ती आपण इंचेसमध्ये ठेवावी लागते, प्रॉपर गोष्टी आहे. हां, त्यानंतर तुम्हाला मी कलर जो काही तो तुम्हाला ठेवायचा आहे 8GB कलर मोड. काय 8GB कलर मोड. तर जो काही आपण प्रिंटिंगला जे काही पेन जे आपण देत असतो प्रिंटिंगला आपण अल्बम जो आपण देत असतो त्याला आपलं जे काही कलर मोड आहे तो आपण 8GB ठेवावा लागतो म्हणून या प्रॉपर गोष्टी असतात. आणि तिथं 8 बीट 16 बीट 30 बीट फे पण आपण 8 बीट ठेवूया प्रॉपर. आणि आपला कॅनव्हासचा कलर जो काही तो व्हाईट मी काही पण ठेवू शकता बॅक आणि काही पण ठेवू शकता पण व्हाईट आपण ठेवूया. तर प्रॉपर तुम्ही बघू शकता 1236ची आपण साईज घेतली 300 रिझोल्युशन. आणि तुम्हाला जर प्रिंटिंगला द्यायची असेल अल्बम आपला प्रिंटिंगला जात असतो त्यासाठी आपण रिझोल्युशन जे ते आपण 36 ठेवणं हे गरजेचं आहे. काय जे काही रिझोल्युशन आहे म्हणून ते आपण 36 ठेवणं गरजेचं आहे. तर प्रॉपर गोष्टी तुम्हाला मी क्लिअर केल्या. त्यानंतर आपण या ज्या गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. तर प्रॉपर स्क्रीनशॉट जाईल तुम्ही घेऊ शकता. तर आपण क्रिएटच्या ऑप्शनमध्ये सिम्पल क्लिक करूया. तर आपलं जे काही 1236चं जे काही पेज आहे ते आपलं क्रिएट झालं आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. तर 1236चं आपलं जे काही पेज आहे ते आपण क्रिएट केलं आहे. तर असं जे काही 1236चं पेज आहे ते क्रिएट होत असतं. त्यानंतर तुम्हाला मी 1218चं पेज तुम्हाला क्रिएट करून दाखवतो. तर प्रॉपर मी तर जे काय हाईट आहे तर 1218 टाकतो मी 12. हाईट जी काय ती टाकतो मी 12 आणि विड्थ जी काय ती टाकतो मी 18. तर प्रॉपर टाकली मी. तर पाहू शकता ओरिएंटेशन जे
ते तुम्हाला इथे ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल. तर आपलं जे काही तर हॉबी जी जे आपली आली तर पाहू शकता. हे आहे आपलं बॅक कवरचं पेज. बॅक कवर, फ्रंट कवर म्हणा किंवा 12-18ची साईज जी काही ही तुम्हाला दिसते ती म्हणजेच 12-18ची साईज आणि ही म्हणजेच 12-36ची साईज. तर या साईज जे आहे त्या मार्केटमध्ये प्रॉपर चालता. तर तुम्ही त्या पाहू शकता. 2 साईज आपण तुम्हाला दाखवल्या. तर वेगवेगळ्या साईज पण तुम्हाला दाखवले पुढे जाऊन, पण या साईज जे आहे त्या रँडम तुम्हाला मी दाखवल्या. ह्या सध्या आपल्या मार्केटमध्ये चालतात, त्यासाठी तुम्हाला याच्या काही 2 साईज आहे त्या मी तुम्हाला दाखवल्या. तर पुढचा टॉपिक काय आपला, तर पुढचा टॉपिक तुम्हाला दाखवतो मी. तर अल्बमचे प्रकार तुम्हाला दाखवले मी. अल्बमचे प्रकार वेडिंग, प्री वेडिंग, बड्डे, मॅट्रिमनी. तर प्रॉपर हे जे काही अल्बमचे प्रकार आहे हे तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर अल्बम पेजचं रिजर्वेशन पण तुम्हाला सांगितलं मी प्रॉपर. तर अल्बम पेजचं जे काही रिजर्वेशन आहे ते पण तुम्हाला सांगितलं. आणि शेवटचा जो काय मुद्दा आहे आपला तो म्हणजेच अल्बम डिझाईन टूल्स. तर हा प्रॉपर मुद्दा तुम्हाला दाखवतो मी. तर अल्बम डिझाईन टूल्स तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर. तर आपण जो काही अल्बम बनवताना आपण जे काही टूल्स आहे तर खूप कुठले आपले टूल जे यूज होतात जास्त करून आपले जे काही अल्बम डिझाईनमध्ये टूल्स आहेत ते खूप कुठले यूज होतात ते तुम्हाला दाखवतो मी. तर मूव टूल जो काही आपल्याला काम येतो. समजा आपण शेप घेतला तर शेप घेतला तर हा एक शेप घेतला आहे आपण रेड कलरचा. तर तो आपण चेंज करूया. तर व्हाईट ठेवूया. अशा प्रकारे आपण व्हाईट ठेवला. मूव टूल म्हणजेच आपल्याला तो काम येतो त्या म्हणजेच मूव टूल. त्यानंतर येतो म्हणजेच आपला क्विक सिलेक्शन टूल. तर त्याने तुम्ही एकदम क्विकली सिलेक्शन जे तुम्ही करू शकता. त्यानंतर यूज होतो तो म्हणजेच आपला स्पॉट हेलिंग टूल, ज्याने तुम्ही आपले जे काही मॉडेलवरचा कपलवरचे जे काही डॉट असतील किंवा काय म्हणतात त्याला जे काही डॉट बीट असतील ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्यानंतर आपला ब्रश टूल, ज्याने तुम्ही आपल्या कपलचे तुम्ही किंवा आपल्या मॉडेलचे तुम्ही फेस रिटेशिंग तुम्ही करू शकता. बघा अशा पद्धतीने रिटेशिंग तुम्ही करू शकता. एकदम प्रॉपर पाहू शकता कशा पद्धतीने केली आपण. त्याच्यावरती पण ट्युटोरियल आपलं येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इरेजर टूल पण यूज होईल. इरेजर टूल त्यानंतर तुम्ही नोट करू शकता. म्हणून या ज्या काही गोष्टी या तुम्ही नोट करू शकता. तर त्यानंतर आपला यूज होईल म्हणजे ग्रेडियंट टूल. त्यानंतर आपला यूज होतो आपला पेन टूल. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन टूल होणं, कारण की पेन टूल हा आपण यूज करतो यासाठी. तर सिलेक्शन करण्यासाठी आपण हा जो काही पेन टूल आहे तर तो आपण यूज करतो. तर अशा पद्धतीने आपण जो काही पेन टूल आहे तो आपण यूज करतो. इथं तुम्हाला बघायला भेटेल प्रॉपर तिथं शेप आपला सिलेक्ट होते. तर काय विषय नाही. तर प्रॉपर तुम्हाला हा जो काही पेन टूल आहे तर तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला यूज होईल. त्यानंतर टेक्स्ट टूल, तुम्हाला कुठलंही टेक्स्ट तयार करण्यासाठी फॉर एक्झाम्पल हे पाहू शकता मेमोरेबल मुवमेंट असेल किंवा वॉट एव्हर. तुम्ही कुठलंही टेक्स्टिंग करण्यासाठी तुम्ही हा जो काही टेक्स्ट टूल आहे तुम्ही तो यूज करू शकता प्रॉपर. त्यानंतर शेप टूल आहे म्हणून त्याच्याने तुम्ही खूप गोष्टी ज्या आहेत तुम्ही क्रिएट करू शकता. शेपच्या साहाय्याने तुम्ही खूप गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही क्रिएट करू शकता प्रॉपर पाहू शकता. तर हा शेप टूल पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या अल्बम डिझायनिंगमध्ये. तर तुम्ही हे जे काही टूल्स मी तुम्हाला सांगितले ह्या टूल्स तुम्ही नोट करू शकता. तर प्रॉपर गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. तर प्रॉपर म्हणजे जे म्हणून आपण कवर केले. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की प्रॉपर गोष्टी ज्या आहेत बेसिक ते ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला मी समजून सांगते ते पण मराठीमध्ये. त्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अशा गोष्टी ज्या आहेत त्या कोणी सांगत नसतं. तर प्रॉपर गोष्टी ज्या आहेत त्यावेळी तुम्हाला सांगितल्या. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल भाऊ तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की पार्ट 2 मध्ये तुम्हाला भरपूर अशा नवीन गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बघायला भेटतील. तर पार्ट 2, पार्ट 3 हे जे काही पार्ट आहे तर ते आपले भरपूर सारे पार्ट जे ते आपले येणार आता. तर तुम्ही नक्कीच आपल्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर पुन्हा भेटूया म्हणून पुढच्या एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. ओके बाय, थँक्स.